या प्रमाणात स्ट्रक्चर झालं की समजायचं की आपलं खत प्रॉपर तयार झालं आहे. जसे आपले शेळीच्या लेंडी असते ना, तर त्याप्रमाणे छोटे ह्यामध्ये पूर्ण हे दिसतात. हे असं स्ट्रक्चर झालं तर समजायचं की आपलं गांडूळ खत पूर्णपणे तयार झालेलं आहे. नमस्कार मंडळी, कृषी दूत केतन चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की आपण कोणत्या तरी नवीन ठिकाणी आलो. तर आज आपण आहे ना वर्मी खत ऑर्गॅनिक्स ह्या प्लांटला आहे ना, वर्मी कंपोस्टच्या प्लांटला म्हणजे गांडूळ खताच्या प्लांटला व्हिजिट करण्यासाठी आलो. आपल्या घरी पण आपण नवीन प्लांट सुरू करतोय, तर त्यासाठी आपल्याला जो मार्गदर्शन करतोय तो अनिकेत वाळुंज आपल्या सोबत आहे. तर नमस्कार अनिकेत. तर अनिकेत वाळुंज हा माझा बॅचमेटच आहे कॉलेजचा. तर आम्ही दोघांनी BSc ॲग्री कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही दोघेही उद्योगीच आहे, तर नवीन काहीतरी ट्राय करतच असतो. तर आता माझ्या आधीच त्यांनी गांडूळ खताचा प्रकल्प सुरू केला, तर त्याच्या गायडन्सच्या अंडर मी नवीन नवीन गोष्टी शिकतोय त्याच्याकडून. तर गांडूळ खतासाठी जे आपल्याला गांडूळ लागणार आहे ते घेण्यासाठीच मी स्पेसिफिकली आलोय आणि व्हिजिट करताना त्याच्याकडनं नवीन गोष्टी शिकून घेतोय. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी मी तुमच्यासोबत पण शेअर केलेल्या बेटर राहतील. तर ज्या ज्या गोष्टी असतील ह्या आपल्या गांडूळ खताच्या प्लांटच्या रिलेटेड ते आता तुम्हाला अनिकेत शेअर करेल. तर अनिकेत, मला आधी तुझं इंट्रोडक्शन दे इन शॉर्ट, आणि तुला हे कुठून कल्पना आली, तू कुठून इन्स्पायर झाला आणि ट्रेनिंग वगैरे कुठे घेतली, आणि आपल्याला जर हा प्लांट सुरू करायचा असेल तर कुठून सुरुवात करायला लागेल, कोणकोणत्या गोष्टी लागतील आणि किती खर्च येईल हे मला सांग बरं. नमस्कार, मी अनिकेत वाळुंज. माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालंय. केतनने सांगितलंच आहे की आम्ही बॅचमेट होतो. BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर आमच्या पुढे एक प्रश्न होता की आता पुढे काय करायचं. त्याच्यानंतर मग मी कॉम्पिटेटिव्ह करत होतो, बँकिंगची तयारी करत होतो. मग म्हटलं की आपल्या घरी एवढं, मग ते करता करता एक विचार आला की आपल्या घरी सर्व सेटअप आहे, गाय आहेत, गायांचं शेण वगैरे सर्व भेटतं. मग मी सहज युट्यूबला बघत होतो, त्यावेळेस मी वर्मी कंपोस्ट बद्दल 1-2 व्हिडिओ पाहिले. मग मी विचार केला की आपण जेव्हा आपल्या वावरात शेण टाकतो, ते शेण जेव्हा टाकतो तर ते प्रोसेस व्हायला 6 महिने लागतात. मग हा विचार केला की शेणापासून मग आपण आपल्या इथं शेण अवेलेबल आहे, तर मग आपण का नाही गांडूळ खत ते करायचं. मग तो व्हिडिओ पाहिला मी, त्याच्यावरती थोडंसं रिसर्च केला. मग मी कृषी काव्या या चॅनेलला भेट दिली. मग काव्या ढोबळे यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. मग त्यांची 1 दिवसाची प्रशिक्षण केंद्र होतं, मी तिथे जाऊन ते प्रशिक्षण घेतलं. 1 दिवसाचं त्यांचं प्रशिक्षण होतं. 1 दिवस. मग ते प्रॉपर सांगतं की आपण शेण कसं यूज करायचं, शेणाला कुलिंग कसं करायचं, मग ते आपण यामध्ये गांडूळांच्या शेणामध्ये कसं बेड कसं, म्हणजे ट्रेनिंग आपण ते त्यांच्या थ्रूच घेतलेलं, त्यांच्या थ्रू ट्रेनिंग घेतलं. मग ते झालं. ट्रेनिंग घेतल्यानंतर मी घरी आलो. पहिल्यांदा मी 2 बेड पासून सुरुवात केली होती. 2 बेड विकत घेतले आणि मग त्यांच्याकडनं त्यावेळेस जे आपण बेड घेतले, म्हणजे हा जो बेड आहे हा म्हणजे आपला ताडपत्रीचाच बेड आहे बेसिकली, की तुम्हाला स्पेसिफिक कन्स्ट्रक्शन करून किंवा बांधून वगैरे घ्यावं नाही लागत. हे विकत मिळतात बेड. एक बेड कितीला मिळतो साधारण? एक बेड आपण 1600 ते 1800 रुपया दरम्यान मध्ये एक बेड भेटतो. 1600 ते 1800. आता मी जो बेड घेतलाय तो मला 1800 रुपयांना मिळाला, पण त्याच्यासोबत त्यांनी 3 वर्षांची वॉरंटी पण दिली, की म्हणजे उन्हामुळे किंवा पाण्यामुळे जर डॅमेज झाला तर तो रिप्लेस करून पण देणार आहेत. तर 1800 रुपयापर्यंत ते 1600 ते 1800 पर्यंत तुम्हाला हा बेड मिळून जातो. मार्केटमध्ये ज्या ज्या ठिकाणी अवेलेबल आहे, तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. तर ही झाली आपली 1600 ते 1800 रुपये ही कॉस्ट झाली. याच्यासोबत अजून कोणकोणत्या गोष्टी लागतात? आता या बेड मध्ये आपला दुसरा खर्च आहे शेणाचा. जर घरचं शेण असेल तर मग त्यासाठी आपल्याला खर्च लागत नाही. बट जर शेण विकत घ्यायचं असेल तर एका बेड मध्ये 1.5 ते 2 टन आपल्याला शेण टाकावं. 1.5 ते 2 टन. आणि जर आपल्याला ते विकत घ्यायचं म्हटलं तर आपल्या इथं म्हणजे आता मार्केट प्राइस काय आहे, की म्हणजे आपण कसं किती किमतीला विकत घ्यावं लागतं? एक शेणाची आता ट्रॅक्टरची ट्रॉली आपल्याला 4000 रुपयाला, आता सध्या आमच्या गावात 4000 रुपये पर ट्रॉली चालू आहे. ट्रॅक्टरची एक ट्रॉली 4000 रुपये. आणि एका ट्रॉली मध्ये किती बसतं? 2 टन, 2 ते 2.5 टन. 2 ते 2.5 टन. म्हणजे आपल्याला साधारण 2 बेडला 2.5 टनामध्ये 2 बेड होत असेल. हा 2 बेड, 2 ते 1.5 बेड होऊन जातो. 1.5 बेड म्हणजे साधारण एक 3000 रुपये खर्च आहे एका बेडसाठी शेणासाठी. म्हणजे एका बेड मध्ये आपल्याला आणि किती टन त्यामधनं मिळणार आहे आपल्याला? 1 टन, 800 किलो पासून ते 1 टनापर्यंत. 1 टनापर्यंत. आपण साधारण 1 टन जरी पकडलं तरी 1 किलो मागे आपल्याला शेणखताचा खर्च 3 रुपये येतो. तर ह्याच्यासोबत अजून कोणकोणते खर्च आहेत आपल्याला? आता 3 रुपये खर्च झाला आपला, 3000 रुपये खर्च झाला एका बेडसाठी शेणाचा. त्यानंतर 1600 ते 1800 रुपये झाला आपला बेडचा. याच्यासोबत आता अजून कोणता मेन खर्च आहे? आता पहिला खर्च झाला गांडूळ. जर नवीन सुरुवात असेल तर पहिल्यांदा गांडूळ आपल्याला विकत घ्यावा लागतात, तो गांडूळाचा खर्च. तर एका बेडसाठी आपण 3 ते 5 किलो गांडूळ एका बेडसाठी सफिशियंट होऊ शकतो. गांडूळ कोणते म्हणजे कोणत्या व्हरायटीचे वापरतो? एसएनएफ हेडेटा म्हणून
गांडुळाची त्याचा तीच का आपण मोस्टली प्रेफर करतो? तर मोस्टली जी गांडूळ खत करण्याची प्रोसेस आहे आणि जी क्वालिटी ती ही जात आपण गांडुळाची वापरली तर ती रिझल्ट सगळ्यात जास्त. अच्छा, म्हणजे ती सर्वात लवकर जलद यांनी खत तयार करते, प्रोसेस फास्ट होते खत तयार होण्याची. म्हणून आपण ती एसिनिया फोर्टिडा ही व्हरायटी मोस्टली प्रेफर करतो. आणि जर आपल्याला ते गांडूळ आता 3 ते 5 किलो तुम्हाला सांगितले की एका बेड साठी लागतात, तर गांडूळ आपल्याला ते विकत घ्यायचे म्हटले तर त्याची काय किंमत असेल? एक मार्केटमध्ये सध्या 300 ते 400 रुपये पर केजी गांडूळ अवेलेबल आहे. गांडूळ अवेलेबल आहेत. ओके. जर आता मी तुझ्याकडनंच घेतोय तर मला तू आता सांगितलं की एक 5 किलो पर्यंत तू गांडूळ वापर, की जेणेकरून गांडूळ खत लवकर निर्माण होईल. की जर 5 किलो आपण एका बेड साठी जर गांडूळ वापरले तर 3×5=15 म्हणजे एक 1,500 रुपये तो एक खर्च येईल आपल्याला एका बेड साठी. तर साधारण आपला खर्च किती जातो? 3 रुपये 3,000 आपल्या शेणासाठी, 1600 ते 1800 रुपये आपल्या बेडसाठी आणि 1,500 रुपये आपल्या गांडुळांसाठी. म्हणजे साधारण खर्च आपला जातो 6 ते 6,500 हजारांच्या रेंज पर्यंत जातो. ह्याच्या पलीकडे अजून काही खर्च आहे का? आता स्टार्टिंगला खर्च राहतो, मेंटेनन्स वगैरे राहतं, आपला टाइम वगैरे सगळं धरून मेंटेनन्सचा खर्च 1,000 रुपये धरायचा एका बेड मध्ये. म्हणजे तुम्ही जर नवीन स्टार्टअप करत असाल तर 1,000 रुपये येते, म्हणजे 7,500 ते 7,500 रुपये तुम्हाला एका बेडला इनिशियल कॉस्ट आहे तुमच्या स्टार्टिंगचे. तर त्या 7,500 मध्ये जे खत तयार होणार आहे ज्यावेळेस तुम्ही ते विक्री करणार आहे तर त्याची आपल्याला 1 किलो आपल्या गांडूळ खताची किंमत काय मिळते? 10 रुपये किलोनी. 10 रुपये किलोनी जर विकलं तर 1 टन जातं आपलं, म्हणजे 10,000 रुपये त्यामधनं मिळणार आहे. तर एका बेडचे सुरुवातीचा तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट करून पण तुम्हाला 10,000 मिळणार आहेत आणि 7,500 इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे 2,500 तुम्हाला प्रॉफिट राहणार आहे शिल्लक. त्यानंतरचे जे बेड भरणार आहे त्यामध्ये आपल्याला बेड तर आपण ऑलरेडी घेतलाय, गांडूळ पण घेतलेले आहेत. मग 3 रुपये खर्च आपला शेणाचा राहील आणि मेंटेनन्स कॉस्ट 1 रुपया, म्हणजे 4 रुपये, म्हणजे 6 रुपये तुम्हाला 1 किलो मागे तुम्हाला प्रॉफिट राहणार आहे. म्हणजे एका बेड मागे 6,000 रुपये तुम्हाला नफा राहील. आता आपण बेड भरला, शेण सगळं भरून घेतलं, त्याचं कुलिंग करून घेतलं, तर ते केल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतरची प्रोसेस काय राहते? आता एकदा बेड भरला त्याच्यामध्ये कुलिंग करून घेतलं तर पहिली प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या आधी मला एक गोष्ट सांग की म्हणजे साईड सिलेक्शन, की आपल्याला कोणती जागा एखादा गांडूळ खताचा प्लांट सुरू करायचा आहे तर बेड टाकण्यासाठी आपल्याला कशी जागा निवडायला पाहिजे? मोस्टली गांडुळांसाठी वातावरण पाहिजे, असं थंड वातावरण पाहिजे, थोडासा अंधार वगैरे, ऊन कमी लागेल, गरमी कमी असेल असं साईड घ्यायची. म्हणजे ओपन स्पेस मध्ये मोस्टली प्रेफर न केलेलंच बरं राहील. हा, मोस्टली बरंच राहील स्टार्टिंगला तरी. सावलीसाठी जर आपण म्हणजे आता या ठिकाणी मी पाहतोय की आपल्याकडे तू शेड बांधून घेतलेला आहे, तर ह्याच्यासाठी गुंतवणूक किंवा भांडवल जास्त लागतं. तर ह्याच्याऐवजी जर आपण झाडाखाली किंवा आता मी झाडाखाली घेतलंय तर ते झाडाखाली घेतलेलं पण चालेल का? हो चालेल, फक्त आपण त्याची थोडीशी काळजी जास्त घ्यावा लागेल. शेड असेल त्याचा प्रॉपर काळजी जास्त घ्यावा लागेल. म्हणजे नक्की काय काय घ्यावं लागेल? आता सपोज पाऊस झाला तर काय होतं, गांडूळ काही वेळेस बेड मधनं खाली यायला चालू होतात, मग त्याची आपल्याला ती काळजी घेतली. मग पावसाळ्यामध्ये आपल्याला ते बेड झाकून ठेवावे लागतील की जेणेकरून पाणी बेड मध्ये नाही गेलं पाहिजे. परत ते झालं, आता झाडाखाली काय विषय असतो, उंदीर वगैरे त्याची भीती जास्त असते. मग उंदीर वगैरे लागले तर मग ते बेडला होल पाडून बेड मध्ये जाऊन बेड डॅमेज करू शकतात आणि उंदीर आपल्या गांडुळांना पण डॅमेज करतो. अच्छा, तर उंदीरांपासून पण एक धोका आहे. अजून कोणकोणत्या गोष्टींमुळे आपल्या बेडला धोका आहे तसं, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यामध्ये? आता सपोज तू झाडाखाली केलंय तर मग तिथं पालापाचोळा वगैरे राहील, त्याच्यामध्ये साप वगैरे त्याची जास्त राहते आणि सापाला पण असं थंड वातावरण हवं असतं ना, मग त्यामुळे सापांपासून पण गांडुळांना धोका आहे. साप वगैरे तयार होऊ शकतात सापामुळे पण. हा, म्हणजे साप झालं, परत उंदीर झाला, घुस झाली, या सगळ्यांपासून मोस्टली. म्हणजे उंदीर घुस हे आपल्या बेड डॅमेज करू शकतात, त्याच्यासाठी घातक आहेत. आणि गांडूळ साप वगैरे ते गांडूळ खातात, प्रिडेटर आहेत त्याचे. तर गांडूळ खाऊ नये त्यासाठी आपल्याला सापापासून आणि अजून कशापासून? सगळ्यात बारीक आणि सगळ्यात मेन त्याचा शत्रू आहे ती मुंगी. मुंगी एक गांडुळाच्या अशा सर्व बॉडीवरती मुंगी असं करून गांडूळ डॅमेज होऊ शकतं, मग त्याने लवकर गांडूळ हे होतं डॅमेज. तर मुंग्यांपासून पण तुम्हाला जास्त गोड किंवा असा ऍटमॉस्फिअर नाही हे क्रिएट करायचं की ज्याच्यामुळे मुंग्या लागतील. मुंग्या ह्या गांडुळांच्या खूप शत्रू आहेत की त्यांच्यामुळे गांडूळ मरू शकतात. तर मुंग्या नाही होणार अशा ठिकाणी तुमचा बेड असणं गरजेचं आहे. आणि सावली जेवढी जास्त असेल, अंधार जेवढा असेल तेवढं त्या गांडुळांसाठी प्रेफरेबल आहे की त्यांच्यासाठी कम्फर्टेबल ऍटमॉस्फिअर राहील.
त्यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि खत लवकर तयार होतं. याच्या व्यतिरिक्त आता अजून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जर आपल्याला नवीन प्लांट आपला गांडूळ खताचा सुरू करायचा असेल तर? आता तुम्ही नवीन प्लांट करताय तर पहिल्यांदा तुम्हाला शेण चूज करता, शेणाची क्वालिटी मेंटेन करता आली पाहिजे. शेण मोस्टली 21 दिवस होऊन गेलेले पाहिजे. 21 दिवसानंतरचं शेण. शेणांचं आपण तिथं स्पेसिफिकली तो ते आपण शेणाचा एक व्हिडिओ स्पेसिफिक तिकडे बनवतोच आहे, तर त्या गोष्टी नाही घेतल्या तरी चालते. याच्या पलीकडे ह्या ठिकाणी अजून कोणत्या गोष्टी लागणार आहेत का? या ठिकाणी फक्त बेड सिलेक्शन करताना तुम्हाला स्लोप मेंटेन करता आलं प्रॉपर. जे आपण एकदा शेण टाकलं वरून आपण त्याला पाणी करतो, पाणी आतमध्ये खाली साचलं नाही पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण हा बेड ज्यावेळेस सेट करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला बेड असं सेट करायचं आहे की तो एका उताराला पाहिजे. की ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी वर्मी वॉश कलेक्शन साठी इथं ड्रेनेज साठी त्यांनी हे केलेलं आहे. तर इथं पण दिसेल, इथं दिसतंय का? इकडे येऊ. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी पाईप घेतला आणि इथं खड्डा केलेला आहे. तर तुम्ही ज्यावेळेस बेड सेट करताय तर त्या ठिकाणी तो उंचावरती पाहिजे आणि जे तुम्ही पाणी मारताय ते सगळं वाहून इकडे आलं पाहिजे. जर इन केस तुमचा जर तो उतार नाही झाला तर त्यामुळे कोणत्या गोष्टींना त्रास होऊ शकतो हे मला सांग बरं अनिकेत. आता इन केस जर तुमचा स्लोप नाही काही कारणास्तव नाही प्रॉपर झाला म्हणजे काय होतं, जे पाणी ते एका जागे खाली हे होतं, सेटल राहतं, पाणी साठून राहतं. मग ते सगळं असं जास्त पाणी पण गांडुळांसाठी घातक आहे. जास्त पाणी झालं तर गांडुळ मरण पावतात. म्हणजे पाणी प्रॉपर जर नसेल तर कुलिंग पण. तर आता एका बेडला साधारण सुरुवातीला तू सांगितलं की मला तू गाईड केलं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की पहिले 5-6 दिवस कुलिंग साठी पूर्ण तो भिजला पाहिजे असा बेड हे करायचा. पण ज्यावेळेस आता मी आता गांडूळ घेऊन जाणार तुझ्याकडून, मी गांडूळ सोडल्यानंतर मी साधारण एका बेडला किती लिटर पाण्याचा वापर केला पाहिजे? आता डिपेंड करतं तुझ्या बेडमध्ये मॉइश्चर किती आहे तेवढं. असं सपोज आपण हे केलं तर याच्यामध्ये आता असं मॉइश्चर पाणी पडलं पाहिजे. आता तू हात लावला तर त्याला असं पाण्याचा ओलावा जाणवेल तुला फक्त हे पाणी असं पडतं. असं पाणी पडेपर्यंत पाहिजे का? तेवढं मॉइश्चर मेंटेन राहिलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, थोडस पुढे या, तुला हे दाखवतो मी की ज्यावेळेस आपण हे प्रेस करतो तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ना याच्यासोबत पाणी पण खाली पडत आहे. तर एवढा ओलावा तुम्हाला कंटिन्यू मेंटेन करायचा आहे आपल्या गांडूळ खताच्या प्लांट मध्ये. आता तरी साधारण किती लिटर पाणी अंदाजे हे व्हॅरी होऊ शकतं की बाबा पावसाळा असेल तर कमी पाणी मारायचं आहे की 5 लिटर 2-3 लिटर किती पाणी, त्याची रेंज काय असेल? तरी आता रेंज तशी स्पेसिफिक नाही सांगता येणार, बट जर पावसाळा असेल तर पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी मारावं लागतं. कधी आपण 1-2 दिवसांनी सुद्धा पाणी मारलं तरी ते चालून जातं. पण जर उन्हाळा असेल आणि जर मॉइश्चर उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चरचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे आपल्याला उन्हाळ्याला दिवसाला पाणी मारावंच लागतं. दर दिवसाला पाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि एक बेड आपण भरल्यापासून ते गांडूळ खत पूर्ण तयार होईपर्यंत किती कालावधी लागतो? आता जर नवीन सुरुवात असेल तर मला एक 75 दिवस लागले होते. 60 ते 90 दिवस धरून चला. मग जसं माझा पहिला बेड झाला 60 ते 90 म्हटलं तर 2 ते 3 महिन्यांपर्यंतचा जसा माझा पहिला बेड झाला तर मग माझं ती प्रोसेस लवकर होत गेली. मग 1-2 महिन्यापर्यंत ती प्रोसेस का लवकर होते? मग त्यानंतर गांडुळांची संख्या वाढून जाते. मग ते जसजसे आपण पहिल्यांदा आणतो ते गांडूळ जे आणतो त्याचे मल्टिप्लिकेशन होत राहतं. मग आपण परत नवीन बेड तयार करतो तर आपण ती सगळे गांडूळ आता गांडूळ आपण 3 ते 5 किलो एका बेड मध्ये सोडले तर त्यांची पैदावार वाढवण्यासाठी मल्टिप्लिकेशन साठी काय करावं लागतं? त्याची पैदावार वाढवण्यासाठी आपलं बेसन पीठ झालं, गुळाचं झालं, गुळाचं पाणी करून घ्यायचं. 1 ते 2 किलो गुळ टाकायचा. एका बेड साठी 1 ते 2 किलो गुळ. 40-50 लिटर पाणी 1 किलो गुळ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 किलो बेसन वगैरे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. बेसन आणि गुळाचं गोड पाणी हे गांडुळांसाठी एक प्रकारचे त्यांचं एक टॉनिक आहे, ज्याने ते जास्त प्रमाणात त्यांची वाढ होते व मल्टिप्लिकेशन त्याला फास्ट होते. तर ही गोष्ट तुम्ही ना नीट ऐका की आपल्याला गांडुळांच्या मल्टिप्लिकेशन साठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करायचा आहे. तर 1 ते 2 किलो गुळ, बेसन पीठ किती आहे? 1 किलो बेसन पीठ, 1 ते 1.5 किलो 1 ते 2 किलो गुळ आणि 40 लिटर पाण्यामध्ये ते आपल्याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते अप्लाय करायचे आपल्याला पूर्ण ह्या साईडने. आणि साधारण किती दिवसांनी, की म्हणजे आपण गांडूळ सोडल्यानंतर किती दिवसांनी? 12 दिवसांनी. आता
त्याचं प्रमाण डिपेंड करतं की तुमच्याकडे बेड किती. एक जर सिंगल बेड असेल तर तेवढं लागत नाही, मग त्या 1 किलो गुळ 1 किलो बेसन पीठ आणि पाणी थोडंफार कमी असले तरी चालेल. जर जास्त बेड असतील तर आपण पाण्याचं प्रमाण पण जास्त घेतो, गुळाचं बेसन पीठाचं प्रमाण. साधारण मला फक्त एका बेड साठी किती लागेल ते सांग की म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला मल्टिप्लाय करता येईल. एक 15-20 लिटर पाणी, त्यामध्ये 1 किलो गुळ 1 किलो बेसन पीठ मिक्स करून प्रॉपर फक्त ते मिक्स झालं पाहिजे आणि तेवढं आपण एका बेड साठी आरामात होऊ शकतो. हा, म्हणजे 15 लिटर पाणी एका बेड साठी आणि 1 किलो गुळ आणि 1 किलो बेसन पीठ. ते 2 वेळा युज केलं, अख्ख्या सायकल मध्ये 2 वेळा युज केलं तर आता तू 5 किलो गांडूळ असेल त्याचीच गांडूळ 20 ते 25 किलो तुझा जेव्हा बेड होईल मे बी त्याच्यापेक्षा जास्त पण तयार होतील. अच्छा, म्हणजे आपल्याला किती दिवसांच्या स्पॅन, म्हणजे किती दिवसांच्या स्पॅन मध्ये ते गोष्टी करायच्या. तर 2 महिन्यांची तू म्हटलं की पहिले 3 महिन्यांची सायकल आहे, 3 महिन्यांमध्ये तयार होणार. तर मी आता घेऊन गेलो, आज मी सोडले, तर साधारण किती 12 दिवसांनी की 15 दिवसांनी सोडायचे? मग 10 ते 12 दिवसांनी पहिले हे करायचं, पहिलं हे द्यायचं. हा, मग त्याच्यानंतर जसं तुझं 10 ते 12 दिवस झाले, 15 दिवस झाले, तर तुला वरती असं गांडूळ खताचं लेअर तयार होईल. मग तो लेअर काढून घ्यायचा. मग त्यावेळेस डिपेंड करतं की तुला मग परत असं तुला गांडुळांची संख्या तुला असं थोडीशी कमी वाटत असेल तर परत एकदा पाणी मारायचं. बट मोस्टली मी जेव्हा केलं होतं मी एकदाच यूज केलं होतं. गांडुळांचे माझे मल्टिप्लिकेशन होतं ते बऱ्यापैकी चांगलं झालं होतं, त्याच्यामुळे मी नंतर यूज नाही. म्हणजे तुम्हाला गरजेनुसार त्या गोष्टी करायच्यात. तुम्ही एकदा जरी ते अप्लाय केलं मल्टिप्लिकेशन साठी गांडुळांच्या, तुम्ही बेडमध्ये गांडूळ सोडल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी किंवा 15 दिवसांच्या स्पॅन मध्ये तुम्ही ते एकदा करावं. आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की गांडुळांची संख्या कमी आहे तरच त्या गोष्टी तुम्ही परत एकदा 1 महिन्यांच्या स्पॅन मध्ये नंतर परत एकदा करू शकता, गरज असेल तर. अदरवाईज नाही केलं तरी चालतं. तर हे झालं आपलं गांडुळांच्या ह्याचं लाईफ स्पॅनचं. तर ह्याच्या व्यतिरिक्त आता गांडूळ आपल्याला झाले तर ते लेअर तयार व्हायला किती दिवसांनी सुरुवात होते? आता लेअर तयार व्हायला पहिले 8 दिवस तर त्यांना, जेव्हा आपण गांडूळ नवीन जागी जातो त्यांना तिथं सेट व्हायला टाइम लागतो. मग एक 8 दिवस ते सेट व्हायला जात आहेत. मग ते 15 ते 20 दिवसानंतर ते लेअर तयार देतो. मग 21 दिवस झाले, आपण जे लेअर तयार झाला असेल तर आपण 4 ते 5 दिवस पाणी बंद करायचं. म्हणजे 21 दिवसांनंतर 4 ते 5 दिवस आपल्याला पाणी नाही द्यायचं आहे. कारण वरती जसं तुम्ही पाणी हे कराल, जे गांडूळ असतात वरती मॉइश्चर कमी झालं तर गांडूळ आपोआप खाली बेड मध्ये खाली जातात. मग ते आपण जो वरचा लेअर आहे ते आपण हाताने गोळा करून मग म्हणजे की 4 ते 5 दिवस पाणी न दिल्यामुळे वरती पूर्ण जे आपलं खत आहे ते सुकं होणार आहे. ते एकदा सुकलं की गांडूळ काय करतं की ओलावा असेल त्या ठिकाणी जातं. वरचा जर लेअर सुका झाला तर ते गांडूळ अजून डीप डाऊन म्हणजे खोलामध्ये जाऊन गारवा असेल त्या ठिकाणी शोध घेतं. आणि वरचा जो लेअर आहे सुका झालेला तर तो आपण सेपरेटली आणि चांगल्या पद्धतीने तो गोळा करून सेपरेटली भरून घ्यायचा का लगेच? हो, 21 दिवसानंतर पहिला लेअर भरून घ्यायचा. हो, मग ते आता डिपेंड आपलं खत किती तयार झाल्यावरती त्याच्यावरती 21 म्हणजे तुम्ही किती कंपोस्ट तुमचं प्रॉपरली झाले त्या हिशोबाने त्या गोष्टी व्हॅरी होतील की 21 ते 25 पण होऊ शकतात, 15 पण होऊ शकतात. की तुमच्या कंपोस्ट कसं होतं आणि ऍटमॉस्फेरिक कंडिशन वातावरणामध्ये काय आहे. पावसाळा असेल तर जास्त दिवस लागू शकतात का पावसाळ्यामध्ये लवकर होतं गांडूळ खत? मोस्टली गांडूळ खतासाठी प्रॉपर पिरियड आहे उन्हाळ्याचा. उन्हाळ्यामध्ये खत आपली विक्री पण जास्त होते आणि मग ती प्रोसेस पण जास्त फास्ट होते. पावसाळ्यात कसं विक्री कमी असते त्याच्यामुळे जास्त एवढं हे होत नाही. ओके, म्हणजे आणि साधारण किती वेळ आपल्याला असे लेअर कलेक्ट करावे लागतात 21 दिवसानंतर? मग अजून किती वेळा? 4 लेअर मध्ये आपण सगळं कलेक्ट करू शकतो. 4 लेअर मध्ये. ओके, तर 3 महिन्याची सायकल पहिले 21 दिवस म्हणजे 21 दिवसांमध्ये 10-12 दिवसाचा गॅप ठेवायचा. परत 3-4 दिवस पाणी बंद ठेवायचं. परत आपले जेवढे खत तयार झाले ते परत गोळा करून कलेक्ट करून परत मग त्याला पाणी मारायला चालू करायचं. असं गॅप. आता हे जे तुम्हाला मला खत दाखवलं की ह्यामध्ये मॉइश्चर एवढं आहे, जर मी हे कलेक्ट करून ऍज इट इज जर भरलं तर त्यामध्ये बुरशी वगैरे तयार होऊ शकते का ओलावा जास्त असल्यामुळे? ना, बुरशी वगैरे त्याच्यापासून धोका नाही. बट जी खताची क्वालिटी वगैरे ते पाणी वगैरे ते राहतं ते त्याने ज्या क्वालिटीला आहे त्याला फटका बसतो क्वालिटीला. त्याला प्रॉपर जेवढं जे मॉइश्चर आहे तेवढं मेंटेनन्स राहिलं पाहिजे. जास्त मॉइश्चर पण मॉइश्चर लागतं तरी. आता यातनं जे पाणी पडतंय हे जे पाणी आहे हे पाणी कमी झालं पाहिजे. म्हणजे प्रॉपर असं ते हातात घेतलं तर असं. आता वातावरणामध्ये कंडिशन असे की त्याच्यामुळे ते मॉइश्चर जास्त आहे. पण ज्यावेळेस पॅकेजिंग करायचं त्यावेळेस ते पूर्ण ड्राय कंडिशन मध्ये पाहिजे की थोडासा मॉइश्चर पाहिजे त्यामध्ये? ना, नॉर्मल मॉइश्चर पाहिजे. ओके, हा, तेच मला विचारायचं होतं. कारण एवढं ओलं जर भरलं तर साधारण ह्याला म्हणजे एक बुरशी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण आपण पॅक करून ठेवणार आहे ज्यावेळेस कस्टमर बेस. आता आपले जे गिराईक आहेत
तर ते कोणत्या वेळेस अप्लाय करू शकतात? आता मला हे एक विचारायचं की आता आपलं गांडूळ खत तयार झालं सगळं, आपण भरून ठेवलं, पण ज्या शेतकरी जे असेल की जे शेतामध्ये वापरणार आहे, तर ते शेतकरी कोणत्या पिरियड मध्ये वापरतात आणि मेन आपला सीझन कोणता आहे? आता मेन सीझन आला ज्यावेळेस शेतकऱ्यांची लागवड वगैरे चालू असतात, त्यामध्ये आता मोस्टली गांडूळ खत यूज करतो फळबागांसाठी, भाजीपाल्यासाठी, त्याला जास्त उपयोग होतो. फळबागांसाठी आपण ज्यावेळेस आपलं खत द्यायचा टाइम असतो त्यामध्ये आपण त्या गांडूळ खत देऊ शकतो. गांडूळ खत वगैरे जिथं शेणखत आहे, मला असं वाटतं की शेणखतापेक्षा गांडूळ खताचा रिझल्ट आणि प्रोसेस जास्त फास्ट होते, त्याच्यामुळं आपण गांडूळ खत, कारण गांडूळ खत पूर्ण कंपोज झालेलं आणि रेडी टू ईट आहे त्यांच्यासाठी. तसं आपलं शेणखत आहे ते अजून कंपोज झालेलं नाही आणि ते अवेलेबल नाहीये त्या फॉर्म मध्ये. आपण जेव्हा रानात शेण टाकतो तिथनं 6 महिन्यानंतर मग ते कुजणार, त्यानंतर ते कंपोज झाल्यानंतर ते अवेलेबल होणार आहे. तर आपण ऑलरेडी हे कंपोज केलेलंच देतोय, ऑलरेडी तयार आहे, इंटेक त्यांना करायला सोपं जाईल. तर साधारण आता आपल्या इथं मोस्टली जे आपले जे कस्टमर आहेत त्यातले मोस्टली कोणकोणत्या बागांसाठी घेऊन जातात? आता आंब्याची बाग झाली, द्राक्षाची बाग झाली, डाळिंबाची बाग झाली, पेरूची बाग, या सगळ्या बागांसाठी मी आता खत दिलेलं आहे. आणि ते साधारण एका एकरला किती? एका एकरला 2 ते 3 टन खत. 2 ते 3 टन एका एकर साठी वापर करतात. आणि कोणत्या पिरियड मध्ये, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या सीझनला ते युज करतात मोस्टली? आता मोस्टली आता उन्हाळ्यामध्ये जे गांडूळ खत आहे त्याची विक्रीचं प्रमाण मोस्टली जास्त राहतं उन्हाळ्यामध्ये. म्हणजे आता बाग आहेत त्यांना ते एका टाइम पिरियड मध्ये खतांच्या सोबत देत असेल. लागवडीच्या पिरियड मध्ये जास्त आपली विक्री होते, लागवडीच्या वेळेस खतांसोबत जास्त हे होते. ओके. तर बाकीच्या वेळेस आपल्याला ते स्टोरेज करून ठेवावं लागत असेल. मग त्या स्टोरेज साठी आपण सेपरेट एखादं हे ठेवायला लागेल का? हा, स्टोरेज तिथं पण आपल्याला मॉइश्चर वगैरे फक्त स्टोरेज ठेवताना आपल्या खताचं मॉइश्चर मेंटेन आहे हे आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे. ते जास्त ड्राय होऊन पण ते हे नाही, फक्त त्यातली जी मॉइश्चरची लेवल आहे तेवढी मेंटेन राहिली पाहिजे. ठीक आहे, चालेल. तो वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे गांडूळाची. एकदा गांडूळ घेतले की परत कधी तुम्हाला लाईफ टाइम गांडूळामध्ये इन्व्हेस्ट करावं लागणार नाही, कारण ते स्वतः आपल्या बेडमध्ये तयार होऊन आपण उलटी दुसऱ्यांना देऊ शकतो, एवढे गांडूळ तयार होतात. अच्छा. आता ह्यामधनं जे वर्मी वॉश आपलं जे येतं, तर ते साधारण एका बेड मध्ये 2 महिन्यांमध्ये किती वर्मी वॉश निघतं? आता बेसिकली आपण जो उन्हाळा असेल तर वर्मी वॉश कमी निघतं, पावसाळ्यात पाण्याच्या प्रमाणानुसार आपण जसं पाण्याचं प्रमाण देतो तसं वर्मी वॉश निघतं. बेसिकली 40 लिटर 2 महिन्यात वर्मी वॉश. 40 लिटर, 30 ते 40 लिटर. ते वर्मी वॉशचा आपण म्हणजे कोणत्या ठिकाणी वापर करतो आणि म्हणजे त्याचा सेल कसा करतो? सध्या वर्मी वॉशचा सेल मी करतच नाही, जे आहे ते स्वतःच्या वावरात वर्मी वॉश युज करतो, आपल्या शेतीमध्ये वर्मी वॉशचा युज करतो. आणि जर आपल्याला सेल करायचं असेल तर मग त्याची प्राइस काय असेल तरी? मी जसं बाहेर चौकशी केली तर 50 ते 100 रुपये लिटर वर्मी वॉश जाते. 40 लिटर म्हणजे 4×5 = 20, म्हणजे 2000 रुपये एका बेड मधनं वर्मी वॉश. त्यामधनं प्रॉपर वर्मी वॉश कलेक्शन केलं तर तेवढे 1,500 ते 2,000 रुपये वर्मी वॉशच्या एका बेड. म्हणजे तो पण तुमचा एक्स्ट्रा इन्कम, सोर्स ऑफ इन्कम असू शकतो. या 4,000 सोबत हे 1,500 ते 2,000 रुपये तुम्हाला वर्मी वॉशच्या थ्रू पण मिळू शकतात. आणि वर्मी वॉशचा रिझल्ट हा खूप जास्त चांगला आहे. कारण वर्मी वॉश कशासाठी वापरतात मला बेसिकली ते समजलं नाही, की गांडूळ खत आपण ऑर्गॅनिक ह्याच्यासाठी युज करतो, तसं वर्मी वॉश कशासाठी, म्हणजे ते स्प्रे करायचं आहे की वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यामधून द्यायचं आहे की कसं करायचं? आता डिपेंड करतं आपलं आपण पाणी कसं सोडतो त्याला, आपण पाण्या थ्रू पण सोडू शकतो ठिबक. वर्मी वॉश कशासाठी, म्हणजे कोणत्या पिकांसाठी किंवा कोणत्या फळबागेसाठी वापरायचं? फळबागेसाठी, भाजीपाल्यांसाठी. वर्मी वॉशचा सगळ्यात मेन फायदा म्हणजे त्याचं जे पांढऱ्या मुळे असतात त्या पांढऱ्या मुळांची जास्त प्रमाणात ग्रोथ होते व जो आपला ताजेपणा असतो तो आपोआप वर्मी वॉश दिला की जो आपल्या पालेभाज्या भाजीपाला आहे त्यांचा तो ताजेपणा तो वर्मी वॉश दिला की दिसून येतो, त्याच्यासाठी ग्रोथ चांगली होते. म्हणजे तो आपल्याला पंपाच्या ह्यानी स्प्रे करायचा की पाण्याच्या थ्रू सोडायचा? पाणी देताना पाणी देताना पण आपण सोडू शकतो आणि पंपाने सुद्धा स्प्रे करू शकतो. आणि त्याचं प्रमाण किती असेल तरी साधारण? एक पंपामध्ये आपण 2 ते 3 लिटर वर्मी वॉश देऊ शकतो. 10 लिटर मागे 2 लिटर वर्मी वॉश आपण 10 लिटर मध्ये 2, म्हणजे आपल्या 100 लिटरच्या पंपासाठी किती लागेल तरी? 3 ते 4 लिटर आपण वर्मी वॉश देतो. बर, हे झालं आता वर्मी वॉशचा. आता ह्यामध्ये आपले टोटल 6 बेड आहेत. तर एका वर्षामध्ये आपल्या 12 सायकल, म्हणजे एका वर्षामध्ये 2 महिन्याचे सायकल, तर 6 सायकल कम्प्लीट होतात का की कमी होतात? एक 5 सायकल धरून चालायचं. 5 सायकल, कारण ते आता बेड प्रिपरेशन साठी असेल किंवा बेड भरून त्याला पहिले 5-6 दिवस, त्यानंतर ते झालेलं आहे ते भरण्यासाठी करावं लागतं. एक 5 दिवस आधी त्याला प्रॉपर पाणी वगैरे मारून
ते बेड मध्ये टाकायच्या आधी 5 दिवस शेणाला कंटिन्युअसली पाणी मारून ते कूल करावं लागतं शेण, म्हणजे त्यातली जी गरमी आहे ती पूर्णपणे निघून गेली पाहिजे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे 3 बेड आहेत ना, ह्याचे हे पूर्ण भरले आहेत आणि ह्याचं खत तयार होतं. तर खत तयार झाले हे कसं कळतं की ह्याचे जे साइन ऑफ इंडिकेशन आहे की ना ते कसं ओळखायचं, आता ते मला एकदा सांग. आता हे जे खत आहे, खताचा आकार आपली जी शेळीची आपण ती विष्ठा असते त्याचं थोडस जवळून दाखव. हे जे खत याचं स्ट्रक्चर या प्रमाणात स्ट्रक्चर झालं की समजायचं की आपलं खत प्रॉपर तयार झालं आहे. जसे आपले शेळीच्या लेंडी असते ना, तर त्याप्रमाणे छोटे ह्यामध्ये पूर्ण हे दिसतात. हे असं स्ट्रक्चर झालं तर समजायचं की आपलं गांडूळ खत पूर्णपणे तयार झालेलं आहे. तर हे 3 बेड आता त्यांचे ना रेडी झालेले आहेत आणि इकडचे जे 3 बेड आहेत ह्यामधले 2-3 लेअर त्यांनी काढून ते पॅकेजिंग करून ठेवलेले आहेत. तर ते पॅकेजिंग कसे केलेले आहेत ते मी तुम्हाला आता दाखवतो. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ह्या ठिकाणी पूर्ण पॅकेजिंग करून ठेवले आणि त्याचे तोंड बांधून ठेवलेले आहे गोण्यांमध्ये. हे तुमच्याकडे जर मशीन असेल, तुम्ही कमर्शियल साठी मोठ्या स्केलवरती करत असाल ना, तर तुम्ही डायरेक्टली पॅकेजिंग करून घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही गोण्यांमध्ये भरून असे बांधून ठेवायचे सेपरेटली. तर या ठिकाणी सगळ्या गोण्या बांधून ठेवलेल्या आहे. तुमचा एक वेइंग स्केल पण पाहिजे की वजन करून तुम्हाला ते शेतकऱ्यांना तसं विकत द्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी स्पेसिफिकली आलो होतो गांडूळ घेण्यासाठी. तर ते गांडूळ काढायचे कसे ते मला सांग, की आपण गांडूळ ह्यामधनं काढतो कसे. आता जसं आपण वरती खत तयार झालंय, आपण आज या प्रकारे खत पहिलं गोळा करायचं आणि जसं आपण खाली आदवणी तसं गांडूळ यायला तयार होते. हे जे गांडूळ हे सगळे असे करून गांडूळ दाखवशे. ते गांडूळ दिसतात का? आता या बेड मध्ये बऱ्यापैकी गांडूळ खाली गेली आहेत. हे 2 आता असे यामध्ये ते मल्टिप्लिकेशन झालेले आहेत का छोटे गांडूळ? हा, मल्टिप्लिकेशन झाले. तर अशा प्रकारे आपण असे सगळे गांडूळ गोळा करतोय. तुम्हाला इथं दिसत असेल की नाही, हे फक्त मी असं हात घालून हे केलं की इथं बघा गांडूळ सगळे दिसत आहेत. हे सगळे गांडूळ आहेत. तर हे अशा प्रकारे आपण ते कलेक्ट करणार आहे. आणि आपल्या शेणखतामध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, की म्हणजे आता बरं ते मुंग्या जर असतील तर त्या गांडूळ खाऊन घेतात, किंवा अजून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या खत निर्मितीसाठी, किंवा गांडुळांसाठी कोणकोणत्या गोष्टी हानिकारक आहेत. आपल्या शेणखतामध्ये उन्नीचं प्रमाण जास्त असतं. उन्नी शेणामध्ये उंदी नसली पाहिजे मुंग्यांपासून. परत उंदीर असतो, उंदीर झाली, घुस झाली, ते बेडला होल पडून ते आतमध्ये जाऊन ते हे करतात. परत साप वगैरे ते झाले, या सगळ्यांपासून गांडुळाला मोठ्या प्रमाणात धोका. म्हणजे मुंगी पासून धोका आहे, उन्नी पासून धोका आहे, उंदीर, साप, उंदीर आणि घुस. बर. परत आता बेसिकली काय असतं, शेतकऱ्यांची तर कोंबड्या पण असतात. कोंबड्या काय करतात, गांडूळ वेचून घेतात. त्याच्यामुळे कोंबड्यांपासून जे आता आपल्या गांडुळांसाठी सगळ्यात मोठा प्रेडेटर कोण असेल तर कोंबडी. ती कोंबडी सगळे गांडूळ खाऊन घेते. कारण माझी बऱ्यापैकी गांडूळ कोंबड्यांनी खाल्ले. तर गांडूळ खत करायचं असेल तर लक्षात ठेवा की कोंबड्यांपासून ते लांब ठेवा, नाही तर कोंबडी बाजूला ठेवा कुठेतरी. आता हे गांडूळ आपण असे सगळे हे करणार. त्यात घेऊन जाताना मग ते कसे कलेक्शन करायचे आपल्याला, हे सगळे आता घेतले. यामध्ये बरंचसं खत पण आहे आपल्याला. आता हे आपण खाली टाकलं ना, तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने. आता खाली टाकलं ना, ते सगळे गांडूळ आपोआप खाली जातात. आपण लगेच दाखवू, चला. तर हे आता आहे ना, ह्यामध्ये त्याच्या गांडुळांसोबत खत पण आलेलं आहे. तर ते आपण कलेक्शन, ते गांडूळ कसे कलेक्ट करायचे ते आता बघू. आता त्यांचं गांडूळ भरायचं चालू होतं, त्याच्यामुळे इथे तुम्हाला दिसत असेल की ही जाळी आहे, सगळा पसारा झालेला आहे. पण कोणत्याही प्लांट मध्ये काम करायचे म्हटलं तर थोडाफार पसारा होणारच. आपण आपल्या वर्मी कंपोस्ट साठी, आपल्या गांडूळ खताच्या साठी जे गांडूळ घेऊन जाणार आहे त्या ह्यामध्ये सोडायला, तर ते कसे काढायचे ते आता अनिकेत तुम्हाला दाखवतोय. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे असे गांडूळ आहेत ना, खतासोबत आलेले गांडूळ आपण काय केले की या ठिकाणी ढीग केले होते, तर ते सगळे खाली जाऊन बसतात. तर ते आता ढीग उलटे करून त्यातले गांडूळ काढून घेतोय आणि या ठिकाणी आपण त्याचं वजन करतोय. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की इथं गांडूळ आहेत. आता ह्यामध्ये गांडूळ बघा, हे बघा, हे असे गांडूळ. आता ह्यांचं असं हे बघा, हे अशा गांडुळांचं वजन करून आपण ते घेऊन जाणार आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला हे गांडूळ सगळे घेऊन जायचे. तर अशा प्रकारे आपल्याला ते गांडूळ कलेक्ट करायला लागतात. भविष्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला पण विक्री करायची असेल तर ते कसे हे करायचे, तुम्ही ते प्लांट सुरू केलं तर तुम्हाला कसं करायचं त्यासाठी मी हे स्पेसिफिकली दाखवतोय. तर अशा प्रकारे तुम्ही ते गांडूळ कलेक्ट करू शकता. आता हे पॅकिंग करून जर मी गांडूळ घेऊन गेलो की जर इन केस की मला खूप दूर जायचे तर ते किती तास होल्ड करू शकतात? एक आपण दिवसभरात एक 5 ते 6 तास आपण हे करू शकतो. तसं डिपेंड करता आपण त्याला आपण याच्यामध्ये देतो ना, आपण फक्त गांडूळ देत नाही, त्याच्यासोबत आपण खत पण देतो. त्याच्यामुळे ते एक दिवस आपण चालू शकतो. बट आपण जास्तीत जास्त जेवढं लवकर आपल्याला बेडमध्ये सोडता येईल तेवढं आपण म्हणजे आपल्याला जर वर्मी कंपोस्टचा प्लांट सुरू करायचा आणि गांडूळ घेऊन जायचे तर प्रयत्न हाच करा की तुमचं सगळं खत रेडी, सगळा बेड रेडी आहे, त्याला तुम्ही 5-6 दिवस थंड केला आणि ज्या दिवशी हे करायचे की तुम्ही डायरेक्टली घेऊन जाऊन गांडूळ त्यामध्ये सोडू शकता. अशा कंडिशन मध्येच ते घेऊन जा की जेणेकरून त्या गांडुळांची मर कमी होईल. नाहीतर होईल काय की तुम्ही एक आधीच गांडूळ घेऊन गेला तर त्यातले बरेचसे गांडूळ मेलेले असेल, त्यामुळे तुमचं खत होण्यासाठी वेळ लागेल. तर त्या गोष्टींची एक काळजी घेतली पाहिजे. तिकडे बाहेर शेणाचं हे आता शेण कसं वापरायचं ते आपण बघू. ह्या ठिकाणीच भरतो ना तो. गांडूळ खतासाठी शेण कसं घ्यायचं किंवा त्याची निवड कशी करायची, कशा प्रकारे ते वापरायचं हे तुम्हाला आता अनिकेत सांगेल. आता जे सध्या गायीचे आपण जे शेण भेटलंय ते सध्या आपण तर स्टोअर करून ठेवतोय. आता हे शेण 21 दिवसानंतर आपण गांडूळ आपण बेडमध्ये आपण हे करू शकतो. पण आता इथं सध्या प्लांट बघा, हे शेण आता याला कूलिंग करायचं चालू आहे. हे शेण आता 21 दिवसानंतरच होऊन गेलंय. आता हे शेण पूर्ण 4-5 दिवस याला पाणी मारून या शेणाला कूलिंग करून मग आता हे शेण आपण आपल्या जे बेड आहे त्या बेडमध्ये आपण हे शेण टाकू शकतो. हे शेण आता रेडी झालंय बेडमध्ये टाकण्यासाठी. म्हणजे आपल्याला आपण जे गायांचं रोज जे शेण काढतो ते त्या ठिकाणी आपण स्टोरेज करून ठेवलेलं आहे. 21 दिवस आपण त्या ठिकाणी ते हे कुजून देणार. त्याच्यानंतर आपण इकडच्या प्लांटला घेणार आणि त्याला पाणी मारून कूल करून घेणार पूर्ण. आणि ह्याच्यानंतर आपण ते बेडमध्ये घेणार. आता बेडमध्ये घेतल्यानंतर पण आपल्याला परत 4-5 दिवस पाणी मारायला लागणार. 2-3 दिवस ते आपण प्रॉपर व्हर्मीवॉश कलेक्शन होतंय का, व्हर्मीवॉश ते स्लोप पूर्ण झालाय का, व्हर्मीवॉश पाणी त्यातनं बेडमधनं. कारण आता मी काय केलं की 21 दिवसांचं ज्यावेळेस शेण बाहेर काढलं आपण, तर ते 21 दिवसानंतर मी ते डायरेक्टली भरलं आणि पाणी मारतोय आणि तिथंच कूल डाऊन करतोय. तर ते बाहेर कूल डाऊन केलं आणि हे केलं तरी दोन्ही एकच आहे ना. पण मोस्टली बाहेर पण कूल डाऊन केलं पाहिजे, कारण जी गरमी असते ती बाहेर बऱ्यापैकी गरमी निघून जाते. आता कुलिंग करायचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपण पायाने चिवडतो पण, जसं आपण याची चिवडलं पाणी खाली जातं, वरचं शेण खाली, खालचं शेण वरती, असं ते प्रॉपर होऊन जातं. मग हे झाल्यानंतर 2 दिवस बेडमध्ये शेण टाकून आपण ते काय करायचं, कारण व्हर्मीवॉश कलेक्शन होतंय का, पाणी प्रॉपर आपण जे पाणी मारतोय ते बरोबर बाहेर पडतंय का, त्यासाठी आपण लेवलिंग सगळं बघायला लागेल, ते बघावं लागतं. आता मी ह्या गोष्टी केल्या नाहीये, मी पुढच्या वेळेस त्या गोष्टी ट्राय करेल. पण मी आता जर डायरेक्टली फिलअप केलंय तर त्या गोष्टींमुळे काही इम्पॅक्ट नाही होणार गांडूळ खतावरती. जर प्रॉपर कुलिंग झाली असेल शेणाची तर इम्पॅक्ट काहीच नाही होणार. मी बेड काय केलंय की माझं 1-1.5 महिन्यापूर्वीचं खत आहे, तर मी ते सगळं घेताना फोडून घेतलंय आणि ते पूर्ण म्हणजे त्याचा पूर्ण भुगा करून घेतलाय आणि ते बेडमध्ये भरलेत आणि त्यामध्ये लेअर बाय लेअर घेतलेत. मी पहिला लेअर सगळ्यात खाली जो घेतलाय तो भुशाचा लेअर आहे, दुसरा लेअर शेणाचा आहे, त्याच्यावरती परत मी भुशाचा लेअर घेतला आणि चौथा परत शेणाचा लेअर घेतलाय आणि त्याच्यावरती मग मी आता पाणी मारतोय. जर प्रॉपर कुलिंग झाली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. बट मोस्टली लक्षात काय ठेवायचं, ज्यावेळेस आपण बेडमध्ये शेण टाकतोय त्याच्या आधी बाहेर त्याची कुलिंग बऱ्यापैकी झाली पाहिजे. 90 ते 100% जवळ ऑलमोस्ट कुलिंग झालीच पाहिजे बाहेर, तेवढं पाणी मारून त्याला. तर वर्मी कंपोस्टच्या प्लांट साठी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे शेण आपण बेड साठी युज करणार आहे त्याला बाहेर पण तुम्ही पाणी मारून त्याला पूर्ण थंड करून घ्या. त्यामधली सगळी उष्णता गेली पाहिजे, कारण उष्णता ही गांडुळासाठी घातक आहे, त्याच्यामुळे गांडुळांची मर होऊ शकते. शेणामध्ये जास्त प्रमाणात उष्णता असते, खूप जास्त उष्णता असते. शेणासोबत आपण कोणकोणत्या गोष्टी ऍड करू शकतो आपल्या गांडूळ खतामध्ये? आता मी जे करतोय तर फक्त शेणच यूज करतोय, बाकी दुसरं काहीच नाही. प्रॉपर फक्त शेण. आता कमर्शियल साठी जर आपण बारीक विचार करायला गेले तर शेण आपल्याला 3 रुपये किलो मिळत आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाला-पाचोळा त्या गोष्टी जर ऍड केल्या की जे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे शेतामध्ये, तर त्यामुळे आपली कॉस्ट कटिंग होऊ शकते का? हा, होऊ शकते.
आणि त्याच्यामुळे गांडूळ खताच्या क्वालिटीवरती काही फरक पडेल का? जर ते प्रॉपर झालं असेल तर क्वालिटीमध्ये एवढा काही जास्त फरक पडत नाही, कारण ते पण एक ते कंपोस्टच तयार होतंय आणि मग त्यामुळे त्याचा काही एवढा इम्पॅक्ट होत नाही. आता शेतकऱ्यांकडे कसं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता बाजरी झाली आहे, सोयाबीन झालंय, तर सोयाबीनचा भुसकाडा किंवा भुसा असतो, बाजरीचा सरमाड असता, तर ह्या गोष्टी जर आपण कंपोस्ट साठी वापरल्या, कारण अदरवाईज पण त्या गोष्टी वेस्टेज असतात, कारण त्या शेवटी आपण जाळूनच हे करतो, त्याचा विल्हेवाट लावतो. तर त्याच गोष्टींचा जर वापर आपण खतामध्ये जर करण्यासाठी घेतला तर तो कितपत योग्य आहे? शेवटी त्याचं कंपोस्टच होणार आहे ना. आणि तसं पण आपण सपोज ऊस लावला, ऊसाचं पाचरट आपण कुट्टी करून ते परत त्यातच कंपोस्ट करण्यासाठी होतं, फक्त ते तिथं होतं ते इथं बेडमध्ये होतं. आता ज्या गोष्टी अशा आहेत की आता सोयाबीनचा भुसा असेल की त्याचा मोठा ढीग होतो, किंवा बाजरीचे फक्त आपण कणस काढतो, त्याचं सरमड गायांसाठी वापरत नाही, कारण दुभत्या गाईला ते त्याच्यामुळे दुधावरती परिणाम होतो. तर ते आपण काय करतो की शेतामध्येच सुकून देतो आणि ते सगळे एकत्र करून जाळून टाकतो. तर त्याचा काही शेतकऱ्याला वापर होत नाही. फक्त आपण याची काळजी घेतली पाहिजे त्याचं प्रॉपर कंपोस्ट झालंय, कारण जर प्रॉपर कंपोस्ट नाही झालं ना आपण शेतात टाकलं तर मग ते शेतात परत कंपोस्ट होणार, त्यासाठी वेळ लागणार, रिझल्ट थोडा उशीर येणार. तसंच फक्त शेणापासून केलं काय होतं, ते प्रॉपर कंपोस्ट झालेलंच आहे, आपल्याला रिझल्ट तो यायला चालू होतो. फक्त कंपोस्ट फक्त प्रॉपरली झालंय का नाही ते चेक करणं, की कमर्शियल साठी माझा विचारण्यामागचा हेतू हाच आहे की फक्त शेण वापरल्यामुळे होतं काय की आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी वाढणार आहे, तर ती कुठे आपण कॉस्ट कटिंग करू शकतो का की ह्या गोष्टी मिक्स केल्यानंतर? हो, नक्कीच करू शकतो. फक्त आपण याची काळजी घेतली पाहिजे की आपण जे कंपोस्ट तयार करतो त्याची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे, ते प्रॉपर कंपोस्ट झालं पाहिजे, कारण आपण पुढच्याला कंपोस्ट देणार आहे त्याचा उद्देश काय आहे की आपल्याला रिझल्ट लवकर भेटला पाहिजे, कारण आपण त्याला द्यायचं परत त्याच्या वावरात कंपोस्ट होण्यासाठी वेळ लागता कामा नये. बरोबर आहे. तर फक्त तुम्ही त्यामध्ये कोणता पालोपाचोळा जो काही तुम्ही त्याचा वापर करणार आहे तो पूर्णपणे कुजलेला असेल किंवा कुजण्याच्या ह्या कंडिशन मध्ये असेल अशाच गोष्टी तुम्ही वापरा. खूप जास्त ओला असणारा वापर करू नका, कारण त्याचं खत होणार नाही आणि जरी झालं तर त्याला वेळ लागेल. मग ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला सेल करायचंय तर त्यामुळे कस्टमर बेसवरती किंवा तुमच्या कस्टमरवरती पण त्या गोष्टींचा इम्पॅक्ट होईल आणि जी क्वालिटी तुम्हाला डिलिव्हर करायची आहे, जी क्वालिटी तुम्हाला द्यायची आहे ना, तर ती मिळणार नाही. तर ह्या 2-3 गोष्टींची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता ना आपण आपले गांडूळ घेऊन आलेलो आहे, तर ते आता गांडूळ आपण आपल्या बेडमध्ये सोडणार, तर ते मी तुम्हाला दाखवणार की आपण ते कसे गांडूळ सोडणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे आत्ताच पार्सल आपण घेऊन आलेलो आहे. हे जवळपास 15 किलो गांडूळ आपण घेऊन आलेलो आहे. तिन्ही बेडला 5-5 किलो असे 15 किलो आपण गांडूळ त्यामध्ये सोडणार आहे. तर आत्ता घेऊन येताना आपण हे अशा बॅगमध्ये घेऊन आलेलो आहे. तर हे बॅगमध्ये ते कसे सोडायचे ते मी आता तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हे पहा. आता मी ते सगळे ना वरती पहिल्यांदा याला पहिले सगळे झटकून घेतो. हे झाल्यानंतर इकडे जागे, हे बघा, हे सगळे गांडूळ आहेत, हे आपण असे सगळे स्प्रेड करून सोडून देणार आपल्या पूर्ण बेडमध्ये. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे सगळे गांडूळ आहेत. हे पहा, हे सगळे आपण आत्ताच घेऊन आलेलो आहे गांडूळ. तर हे सगळे गांडूळ आता आपण असे स्प्रेड करून सगळे सोडून देणार आपल्या पूर्ण बेडमध्ये. ते ना असे पसरवून सोडून द्यायचे की जेणेकरून त्यांना जाता येईल, आपल्या पूर्ण बेडमध्ये ते पूर्ण फिरतील. तर अशा हिशोबाने आपल्याला ते सगळे स्प्रेड करून आपण सोडून द्यायचे. तर अशा प्रकारे आपण आपल्या ना बेडमध्ये असे गांडूळ सोडणार आहे. तर हे अशा एका बेडमध्ये सोडले. अशाच प्रकारे आपण आपल्या तिन्ही बेडमध्ये गांडूळ सोडून घेणार आहे. आता बंद कर.